नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध जगदंबा आर्ट्समध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारची साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संपूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं आहे की ही ड्रेपिंग कशी करायची. एकदम अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी एक्सप्लेन केलं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंट्समध्ये मला जरूर सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मी साडीला प्लीट करून खाली आणि इथं सेंटरला एक पिन लावून घेतले आणि जी आपली पदराची जी बाजू आपण सोडली होती त्याला आपण जसं रेग्युलर पदर पिन करतो तसं संपूर्णपणे असं मी पिनअप केलंय. जो आपलं इथून क्रॉस देणार आहे तो द्यायला आपल्याला इझी व्हावं म्हणून हे असं पिनअप केलंय. तर साडी अशी फोल्ड करून आपल्याला जेवढी हाईट पाहिजे तेवढी हाईट ठेवून आपल्याला साडी कमरेला बांधून घ्यायची. तर आपण ही खालची जी प्लीट्सची पिन आहे ती अशी खोलून नेसत्या भागापासूनची जी पहिली निरी आहे ती अशी ओपन करून पूर्णपणे असं कव्हर करून इथं वरती अशी पिन लावून घ्यायची. आणि आता हा जो भाग आहे असा पाठीमागे घेऊन इथे वरती आपल्याला असं पिन करायचं आहे. इथे वरती पिन केल्यानंतर आपल्याला असा हा क्रॉस घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे आपण हा नंतर ओपन करून व्यवस्थित सेट करणार आहे. हा क्रॉस असं इकडच्या बाजूने घेऊन अजून एक क्रॉस इकडच्या बाजूने घेऊन दोन्ही क्रॉस लेवल मध्ये करून आपल्याला हा पदर असा सेट करून घ्यायचा. तर आपला सेट झाला. आता आपण नीरे सेट करून याला कमरपट्टा बांधायचा. तर ज्वेलरी घालायच्या आधी आपण मुखवटा लावून घेतलाय आणि ज्वेलरी आपण नेहमीसारखं लॉंग नेकलेस पासून सुरुवात करणार आहे. तर मी ह्या गौरीचा लुक एकदम फुल गोल्डन असा ठेवलाय. तर मी त्याच प्रकारे सगळी ज्वेलरी एक एक करून घालणार आहे. डोरला आणि आता मी हा मानेला गोल्ड फिनिश मधला चोकर घालून इथं जो गॅप आहे तो कव्हर करणार आहे. आणि झाल्यावरती मी खाली एक नेकलेस घालणार आहे. अशा प्रकारे आपली गौरी तयार आहे. आता फक्त कानातले आणि पदर देऊन मी फिनिश करणार आहे.